नमस्कार मंडळी. आज संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचा हा विचार करते मी. एक सुचलं आहे मला काहीतरी. म्हणजे मी आज सकाळीच व्हिडिओ बघत होते, तर त्याच्यातूनच काहीतरी सुचलं आहे मला, तेच बनवते आज. चला चला तर मग आज बनवूया आपण टोमॅटो आणि कांद्याचं भरीत. म्हणजे जे की मीडियम तिखट असेल आणि थोडंसं चटपटीत असेल असं. तर आपण कांदा घेतलेला आहे, लसूण घेतला आहे, हा देशी लसूण आहे बरं का, गावाकडचा. आणि टोमॅटो लागतील आपल्याला 4, म्हणजे तिघा जणांना पुरेल एवढं. आणि ही लाल बॅडगी मिरची आहे आणि लसूण हा एकत्र तेलामध्ये भाजून घ्यायचा. मिरची तेलामध्ये भाजली की म्हणजे अशी कुरकुरीत होते, म्हणजे चुरली जाते हाताने अशी होते. तर हे सगळं काढून घ्यायचं. परत त्याच्यामध्येच स्लाइस केलेला कांदा तो पण भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि भाजून घेऊन तो पण म्हणजे एक 5 मिनटं भाजावा लागतो मोठ्या गॅसवरती. आणि बारीक गॅसवरती एक 5 मिनटं ठेवून द्यायचा, म्हणजे वाफलून जातो, कचवट लागत नाही. तर कांदा असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. हे बघा छान असा भाजला कांदा. थोडंसं मीठ पण टाकायचं आणि ते पण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि त्याच तव्यामध्ये टोमॅटो मधून चिरायचे आणि त्याच्यातले बिया वगैरे काढून घ्यायचा आणि असे ठेवायचे. म्हणजे एका बाजूने असे एकदा भाजून घ्यायचे आणि पुन्हा पलटून दुसऱ्या साईडने पण भाजायचे तेल टाकून. हे तुम्हाला तेल जे जास्त दिसतंय ना, हे तेल नाही आहे, तर ते पाणी आहे झाकून ठेवून आपण भाजलं असल्यामुळे. तर असे त्याचे सालं पण काढून घ्यायचे. म्हणजे 5 मिनटं झाकून ठेवून वाफवलं की मग सालं काढून घ्यायचे. बापरे, भाजते चांगलंच. हे ना टोमॅटोचं वरचं साल काढून टाकायचं. ते गरम आहे तोपर्यंत साल निघतं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं छोट्या म्हणजे बारीक गॅसवर भाजलेत हे टोमॅटो. हे सगळे साल काढून झाल्यानंतर त्याला ना खलबत्त्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. मी सगळ्या टोमॅटोचे साल काढून त्याला बारीक हाताने चुरून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण तो भाजून घेतलेला कांदा तो पण टाकला सगळा आणि तो मिक्स करून घेतला, जेणेकरून एकजीव होईल सगळं. आणि त्याच्यानंतर ते मिरची आणि जे लसूण होतं ना, ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं मी. आणि हे बघा असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि हे त्याच्यामध्ये टाकून हाताने छान घुसवून घ्यायचं. बघताना तुम्हाला हे ऑइली वाटू शकतं, पण मी भाजीला लागतं त्याच्याही पेक्षा कमीच तेल वापरलेलं आहे. आणि मला ना आपण जे भरीत करतो ते हातानं घुसळल्याशिवाय त्याला चवच नाही येत. हातानेच घुसळावं लागतं त्याला. तुम्हाला अनहायजेनिक वाटू शकतं, पण आपण घरात काहीही बनवताना हात स्वच्छ करूनच बनवतो. सगळं काढून घेऊन हाताने घुसळून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी एक गोष्ट विसरले टाकायची, जिरेपूड पण टाकली होती त्याच्यामध्ये, पण माझ्या लक्षातच नाही आलं आणि नव्हती पण माझ्याकडे, त्याच्यामुळे मी काय टाकली नाही. पूर्ण छान मी असं हाताने पूर्ण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे, ती पण मिक्स करून घ्यायची हातानेच. आणि चमचमीत असं कांदा टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे आपलं. हे आपण भातासोबत, जिरा राईससोबत किंवा तुम्ही भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता. पण शक्यतो हे ना असा मोकळा जो जिरा राईस आणि भात असतो ना त्याच्यासोबतच खायचं. मस्त चटपटीत आणि चमचमीत असं आपलं टोमॅटो आणि कांद्याचं भरीत तयार आहे. मला तर म्हणजे ना बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. मी छान असा सुटसुटीत मोकळा जिरा राईस बनवला होता आणि त्याच्यासोबत आम्ही हे टोमॅटो आणि कांद्याचं भरीत एन्जॉय केलं होतं. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.